को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नागपूरमध्ये ज्या पद्धतीचा तणाव निर्माण झालेला आहे, दीक्षाभूमीचा वाद आहे, अंडरग्राऊंड पार्किंग नको प्रकाश आंबेडकर म्हणतात, कसं पाहता सरकारवरती ताशेरे ओढले जात आहेत, आरोप होत आहेत. आता जो काय एवढ्या वर्षापासून तिथं दीक्षाभूमीचं आहे सगळं सुरळीत चाललंय, व्यवस्थित चाललंय. आता कोणाकोणाला कसल्या आठवण येते तर आम्हाला काही कल्पना नाही, परंतु जे काय हवं आहे, जे काय नको तर ते सरकारशी बसून काय करता येतात गोष्टी. आदळापट करून तोडफोड करून किंवा असं काही करून होत नाहीत ना काही गोष्टी. कारण बाबासाहेबांच्या प्रती कोणाला आस्था नाही, सगळ्यांनाच आस्था आहे. त्याच्यामुळे जी काय आत्मीयता आपल्या सरकारला सगळ्यांना आहे तर त्यातनं बसून मार्गाने तोडगा निघू शकतो. कॉन्ट्रॅक्टरवर आरोप होत आहेत, तिथल्या माजी महापौरांवर आरोप होत आहेत, तिथल्या स्थानिक आमदारांवर आरोप होत आहेत, बरेचसे आरोप होत आहेत. ठीक आहे ना, तर जे विरोधक काम करणारे आहेत त्यांच्यावरती ते आरोप करणं ते त्यांचं काम आहे. परंतु सरकार आपलं आहे, तिथली महानगरपालिका आपल्याकडे महायुतीकडे आहे. त्यामुळे आमचं जे काही कर्तव्य बनतं त्याची आम्ही बांधिलकी आणि ते आम्ही करू. परंतु तुम्ही या ना, सांगा, बोला, चर्चा करा, बसा. डायरेक्ट जाऊन जर तुम्ही तिथं कायदा सुव्यवस्था हातात जर घेणार असाल तर ते पण योग्य नाही असं आम्हाला वाटते. मग तिथलं आपण पावित्र्य काय राखतोय हा मुद्दा. नक्कीच आज आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीने टीका केलेली आहे, त्यांनी सरकारवर पण ताशेरेवर आहेत, योजनेबद्दल म्हणालेले आहेत. त्यासोबतच ज्यांनी महाराष्ट्राला धोका दिला त्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकणार असं म्हणतात. थेट आव्हान आहे. महाराष्ट्राला काय धोका दिला? तुम्ही धोका दिला महाराष्ट्राला असं म्हणतात. महाराष्ट्राला काय दिला आहे इकडं? आम्ही म्हणजे विचारांची गद्दारी केली असं बरेचसे आरोप आहेत. तो एक पक्षाचा प्रश्न झाला, हा महाराष्ट्राचा प्रश्न होत नाही, लक्षात आलं का? आणि त्याच पक्षामध्ये आम्ही बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं नाव घेऊन आम्ही अत्यंत वेगाने पुढे चाललेलो आहोत. हे वेगाने मागं चाललेले आहेत. म्हणून कदाचित त्यांना आता दुसरं काय तर आहे ना त्यांच्याकडं, ना विकास काम, ना योजना, ना काय. आणि त्यांनी पाहिलं की 2 वर्षामध्ये जर एवढ्या सीट आम्ही काढू शकतो, 7 खासदार, आणि जर ही जे काय 2-3 समाजाची त्यांना जर काय साथ मिळाली नसती तर हे मला वाटतं फार 1-2 सीटवरती थांबले असते. हे आमचं चॅलेंज आहे. जर आज जर सगळे आकडेमोड पाहिली तर, पण हरकत नाही आहे. जे झालंय ते स्वीकारायला पाहिजे. आम्ही स्वीकारलेलं, आम्ही 7 सीट मिळवलेल्या आहेत. लोकांचा कौल काय तोही आम्हाला मिळालेला आहे. त्याच्यामुळे जे काय आम्हाला आतमध्ये टाकणार, बाहेर काढणार किंवा काय हे जे म्हणतायत ह्याने जरा सावधानतेने चालावं असं आम्हाला वाटतंय. पण ते त्या पुढे जाऊन म्हणतात, तुम्हाला तर 2 वर्ष पूर्ण झाली सरकारला, ते म्हणतात की जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा केला जातोय. मी काय बोलतो, त्यांच्याकडे आहे काय? 2 वर्षामध्ये एवढी मोठी यशस्वी वाटचाल आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या महायुतीच्या सरकारने केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना बोलण्याची जागा कुठे राहिलेली नाही शिल्लक. हे लक्षात ठेवा की त्याने एखादं उदाहरण द्यावं या 2 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदर आम्ही हे ठोस काम काहीतरी केलंय. नाहीतर आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या सरकारने जी ठोस कामं केलेली आहेत हे तुम्ही पाहताय. आता काल परवाचाच जो काही निर्णय झालेला आहे तो अख्ख्या महाराष्ट्राने स्वीकारला आहे. लक्षात आलं का? पूर्ण महाराष्ट्राने स्वीकारला आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे, पुऱ्या ताकदीनिशी पुन्हा या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आम्ही महायुतीचं सरकार आणू, हे तुम्हाला आज आम्ही ठोसपणे सांगतो. नक्कीच. एकीकडे प्रफुल्ल पटेल म्हणतात शिंदेच्या नेतृत्वामध्ये आम्ही विधानसभा लढवणार, मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय नंतर घेऊ. पण दुसरीकडे ते असं सुद्धा म्हणतात, सामनातून आज टीका करण्यात आली याबद्दल की ज्या योजना आहेत त्या जणू मिंदेंच्याच आहेत अशा स्वरूपाने ठिकठिकाणी बॅनरबाजी, पोस्टरबाजी केली जाते, प्रचार प्रसार होतोय. मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोठे करतात. तुम्हाला कल्पना आहे की कुठलंही सरकार आलं का त्या जे मुख्यमंत्री असतात त्यांच्या नावाने, आता मागच्या वेळेला उद्धव ठाकरे होते तेव्हा ठाकरे सरकार, त्याच्या अगोदर फडणवीस होते, फडणवीस सरकार, आता शिंदे आहेत तर शिंदे सरकार. ह्याच्यात गैर काय किंवा चुकीचं काय? पोटदुखी कुणाची होते? पोटदुखी जे काय बोलतायत आता त्यांची होते. कारण शिंदे सरकार फॉर्मला आलेले आहे. सगळ्या महायुतीला बरोबर घेऊन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन आम्ही चाललेलो आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला आज सांगू इच्छितो, आज शंकराचा वार आहे, चांगला वार आहे आणि शंकर आम्हाला महायुतीला प्रसन्न आहे. नक्कीच. पण सत्तेची शेवटची वारी असं सुद्धा त्यांनी टीका केली. तुमच्या याला उत्तर कसं देणार? आता वारी आहे का बारी आहे
ते तुम्हाला 3 महिन्यानंतर दाखवून देऊ की तुमची वारी आहे का बारी आहे ते मग पहा तुम्ही आगे देखो आगे आगे क्या होता है। एक शेवटचा प्रश्न, सत्ताधारी विरोधकांवर भारी पडतात का पायऱ्यांवरती? आज पण आपण पाहिलं त्या ठिकाणी बॅनर घेऊन तुम्ही आलात. आम्ही वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एक खुर्ची 12 भानगडी, त्यांनी केलेले अगोदरचे काय घोटाळे किंवा अनेक काय बाबी ह्या आम्ही समोर आणतोय. ह्याच्या पलीकडे आम्ही काही नाही आहे. शेवटी सत्तेत आम्ही आहोत, आम्हाला काही लिमिटेशन आहे. त्यामुळे आम्ही आमचं काम करतो. ते आले बोले शेठ आता आम्हाला संधी द्या, आम्ही थोडं बाजूला होतो, असं काय नाही. पण हा टायमिंग तुम्ही साधता कसं? कारण ते यायच्या अगदी 2 मिनिटं आधीच तुम्ही येता. करामत आहे ती. आम्ही आमचं काम करत असतो. कारण शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने काही गोष्टी साध्य केल्यात, ते आमच्या मुख्यमंत्र्यांनी साध्य केल्यात आणि त्यांच्याच बरोबर आम्ही त्यांचे मावळे आहोत, ते आम्ही हळूहळू साध्य करतोय. याच्यात चुकीचं काय आहे? नाही, पण ते अशी टीका पण करतायत की आता विरोधक म्हणून त्यांना इथे यायचं आहे म्हणून त्याची प्रॅक्टिस करतायत. त्यांना विरोधात कायमचं थांबायचं आहे म्हणून ते जास्त वेळ इकडे येत आहेत. बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन रोहन पवारचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.